हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना इंगळे, अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग एकदम छान होणार आहे. मी दिवसभर काय करते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आज त्यातले मी दिवसभर जे कामं करत नाही आज ते मला काहीतरी त्यातलं करायचं आहे. गौरांचे शूजची रॅग मला वॉश करायची आहे. त्यातले सर्व शूज मला वॉश करायचे आहेत. खूप दिवस झाले मी ते शूज वॉश नाही केले. आणि मस्त पाऊस चालू आहे, बघू मस्त पाऊस चालू आहे. आणि त्याच्यात मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. पालकचे भजे तुम्ही कसे बनवता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग मी माझ्या कामाला चालू करते. आणि तसंच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा, शेअर पण करा. तुम्ही लाईक जर केलं तर माझे व्हिडिओ दुसऱ्याकडे जातील म्हणून तुम्ही लाईक करा. बेल आयकॉनचं बटन यासाठी दाबा की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, म्हणून तसं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. चला मग हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. व्हिडिओमध्ये पुढे बघू मी काय काय करते ते. चला माझे आजचे कामं काय काय आहे मी सर्वात प्रथम तुम्हाला दाखवते. शूजचे रॅक मला पूर्ण शूज काढून हे वॉश करून घ्यायचे. शूज पण चप्पल पण वॉश करायचे आहे. आणि आता गौरांच्या पप्पाचा डबा टिफिन केला, ते गेले ऑफिसला. आणि बघू शकता मी इथं गरम पाणी ठेवलेलं आहे. पावसाळा आहे म्हणून आम्ही गरम उकळून पाणी पितो आहोत. हे सर्व मला क्लीन करायचं आहे, बघू शकता तुम्ही. हे क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला भेटते. इथं मी मशीनला कपडे लावलेले आहेत, बघू शकता. इथं मस्त गौरांश फ्रेश झाला आंघोळ करून. आता गौरांशने घेतलं दूध पियायला. त्याच्यानंतर खाणार तो काजू बदाम. चला या मंडळी नाश्ता करायला. बघू शकता इथं मी बटाटा पालक भाजी घेतलेली आहे. हे रात्रीची कर्दीची भाजी आहे. इथं 2 एग घेतलेला आहे. हे 3 चपात्या घेतलेल्या आहे. बघू शकता गौरांशला एग आवडतात म्हणून मी त्याच्यासाठी डेली 2 अंडी बॉईल करत असते. बघू शकता, त्याला सांगायचं पण काम नाही पडलं, तू लगेचच खायला लागणार. चला मी नाश्ता करते आता मस्त. तुम्ही पण मस्त खा आणि हेल्दी राहा. चला मी नाश्ता केल्यानंतर तुमच्या संगती भेटते. मी चालली गौरांशला घेऊन ट्युशनला. आता तो 2 घंटे तिकडेच राहणार. आता वाजले 12:30. चला तर मग त्याला नेऊन आल्यावर मी बोलते. गौरांशला पोचून मी आलेली आहे सध्याच. गौरांश आमच्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये आहे. तर त्याची ट्युशन असते 6ला असते, पण आज सॅटर्डे आहे ना, सॅटर्डेला त्याला 12:30ला बोलावलं आज. 12:30ला बोलावलं आज. चला मग आता छोटे मोठे माझे काही कामं राहिले ते तुम्हाला मी दाखवते. चप्पलची रॅक धुवायची आहे मला. सर्व शूज चप्पल हे सर्व धुवायचे आहेत. पावसामुळे सर्व खराब झालेले आहेत, ते मला आता धुवायचे आहेत. चला मी तेवढं तुम्हाला दाखवते. आणि तिथून नाही तर मशीनला कपडे लावलेले होते ते मी सुकून वाळू घातलेले आहेत. आणि जे सुकलेले कपडे होते ते खाली काढून घेतलेले आहे. त्याच्या घड्या करू आपण आता. चला
माझ्या सर्व चपला धुवून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. रॅक पण धुवून झालेली आहे, मी ते बाहेर नेऊन ठेवलेली आहे. चला मी ते तुम्हाला दाखवते. शकता माझी रॅक पण धुवून झालेली आहे, पूर्ण क्लीन झालेली आहे, बघू शकता. छानपैकी वॉश करून दिवसातून मी पालक घेतलेली थोडीच आहे माझ्याकडे, छानपैकी वॉश करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि भाज्या एवढ्या महाग झाल्या की खूप भाज्या महाग झाल्या, म्हणजे मार्केटमध्ये पण भाज्या नाही आहेत. हे मला काल दिसलेली, मार्केटमध्ये मी गेली तर आमच्या बिल्डिंगच्या तिकडून येताना मला बिल्डिंगच्या खाली दिसली, तर 20 रुपयाची जुडी भेटली, तर मी घेऊन घेतलेलं आहे. सकाळी मी त्याची मूग पालक बनवलेली आहे, त्याची रेसिपी काही मी शूट नाही केली, बघू शकता. छानपैकी आता मी याचे थोडेफार भजे काढून घेणार आहे. पालक बघू शकता किती छान आहे, हिरवीगार पालक आहे. चला तर मग बनवू. बघू शकता हे बेसन घेतलेलं आहे मी, एकदम अप्रतिम बेसन आहे. त्याचे लड्डू खूप छान बनतात, बेसनाचे लड्डू अप्रतिम बनतात, खूप वेळा बनवलेलं आहे. चला तर बघू शकता घड्याळमध्ये आता 5:30 वाजले, म्हणून मी भजी करायला घेतलेले आहे, पालक भजी. बघू शकता इथे मी बेसन घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे, धनेपूड टाकणार आहे. जास्त न टाकता मी खूप थोडं टाकलं, बघू शकता. छानपैकी थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे. बॅटर आपल्याला जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही ठेवायला बा. आता मी थोडीशी स्टेज बघणार आहे. परफेक्ट. थोडंसं मीठ कमी यायला, थोडंसं आपण मीठ टाकू. थोडंसं मीठ टाकते मी, परत मी मिक्स करून घेणार आहे. इथे छान आपलं बॅटर रेडी आहे. इथं मी आता तेल तापत ठेवणार आहे. माझ्याकडे लोखंडाची कढई आहे, स्टीलची पण कढई आहे, पण मला लोखंडाच्या कढईमध्ये आवडतात. लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या पालेभाज्या पण अप्रतिम होतात. इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. मध्ये तेलच नाही टाकले, काढून घेतलेलं. बघू शकता इथं फॉर्च्यूनचं तेल वापरलेलं आहे मी, अप्रतिम आहे फॉर्च्यूनचं तेल. आता मी गॅस पेटवून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. इथं प्लेटमध्ये मी 2 टिश्यू पेपर ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. इथं साईडला ठेवते मी असं. मला 2 झारे लागणार आहेत, बघू शकता. मी कधी पण हे 2 झारे वापरत असते, त्यासाठी पण मी प्लेट इथं ठेवणार आहे. बघू शकता तेल आपले छान. गॅस आता आपल्याला हा डाऊन करून घ्यायचा आहे आणि एक पान आपल्याला बघू शकता. मी एका पानाचेच करणार आहे भजे, बघू शकता तुम्ही. असा एक कपडा तुमच्या हाताला ठेवा.
बघू शकता किती छान आपला झालेला आहे, एकदम अप्रतिम झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला. आता मी एकच पान दाखवते तुम्हाला. बघू शकता. सर्व भजी मी याच्यासारखे तळून घेणार आहे आणि नंतर तुम्हाला आज बघू शकता. तर कांदा भजी बनवलेली आहे आणि चहा बनवलेला. चला याचा आता आपण आस्वाद. थोडा थोडा पाऊस चालू आहे. मस्त खिडकीमध्ये बसून पालकची भजी आणि चहा मिरची मस्त एन्जॉय करा. आणि नक्की चला, मी पण एन्जॉय करते, तुम्ही पण या एन्जॉय करायला. खूप छान झाले पालक भजी. मस्त एकदम कुरकुरीत. लहानापासून तर मोठ्यापर्यंत तुमच्या घरी वयस्कर असतील ना, ते पण छान म्हणजे खाणार. त्याच्यात मी मिरची न टाकली. आता कसं पाऊस चालू आहे, कंडिशन खराब आहे, म्हणून ज्यांच्या घरी वयस्कर लोक असतील ते अशी भजी ट्राय करू शकता. मी फक्त याच्यात लाल तिखट टाकलेलं आहे, धनेपूड, मीठ, हळद एवढ्या याच्यामध्ये मी भजी तयार केलेलं आहे. आणि भजी अप्रतिम झालेलं आहे. याच्यात मी ना सोडा टाकला ना काहीच टाकलेलं आहे. खायचा सोडा नाही टाकला, काहीच नाही टाकलेला, तरी पण भजी एकदम कुरकुरीत झाले, अप्रतिम झाले. नक्की तुम्ही ट्राय करा. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? बघ, चला या चहा प्यायला. या चहा प्यायला. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ बघत राहा. चला मग चहा पण खूप छान. चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय. असंच छान छान ब्लॉगमध्ये भेटू. ब्लॉग पाहायला विसरू नका. चला, कसा वाटला ब्लॉग, रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.